श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय हो देवदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय उदयास्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय श्री अम्मा माता की जय बोल सदानंदाचा को जय मल्हार श्री खंडेराव महाराज की जय दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वरूप परम पूज्य गुरु माऊली गुरुकुल पीठाचे शिल्पकार लाखो हृदयाचे हृदयस्थान श्री स्वामी समर्थांचे अवतार परम पूज्य गुरु माऊली यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज कथेच्या म्हणजे शेवटचा दिवस आहे, 7वा दिवस आहे आणि मी खूप बोलून गेलोय आणि खूप राहिलंय बोलायचं. स्वामी गुणांना पार नाही, स्वामी चरित्रांना पार नाही. व्यासपीठावरून मला ज्यांनी संगत दिली आमचे गुरुजन आदरणीय गायकवाड मामा सर असतील, आमचे मित्र पंचकृषीत त्यांचं नाव आहे, मृदुंगात त्यांचं कोणी हात धरू शकत नाही आणि तबला पण उत्तम प्रकारे वाजवतात आणि गायकी पण करतात, म्हणजे सगळेच गुण आहे. आणि आमचे मामा तर गायकी तर करतातच आणि त्यांच्या गायकीला तोडच नाही अख्ख्या महाराष्ट्रात, असं म्हणलं तर काही वावगं नाही. हरी महाराज पांचाळ असतील आणि आम्हाला सातत्याने तुम्ही करा, हे करू शकतो असे आमचे परम मित्र आदरणीय गुरुस्थानी ते सुद्धा गणेश महाराज खेडकर असतील आणि आम्हाला 7 दिवस साथ देणारे आमचे बालगोपाल आमचे मित्र ते पण मृदुंगाचार्य आहे प्रणव महाराज मिसाळ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आमचे चिरंजीव सर्वेश महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि हरी महाराजांचे चिरंजीव ते सुद्धा कथेला उपस्थित आहे. आणि पहिल्या दिवसापासून ज्यांच्या हाताखाली मी घडलोय आणि ज्यांनी मला सतत प्रोत्साहन दिलंय आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, वंदनीय आदरणीय माझे गुरु नवले मामा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी तनानी मनानी धनानी असं सहकार्य केलंय, आमचे समस्त स्वामी सेवेकरी वारकरी आणि सर्व माता भगिनी आणि शहर टाकळीतले सर्व ग्रामस्थ आणि आमचे परम मित्र, तुमच्याही चरणी त्रिवार वंदन करतो. खूप बोललोय मी 7 दिवस आणि खूप बोलायचं राहिलंय. स्वामी गुणांना पार नाही, काय दिव्य रूप दिसत होतं आज. चांदण्यात जसे स्वामी चंद्रासारखे शोभून दिसत होते, आज ज्यावेळेस भव्य अशी मिरवणूक निघत होती त्यावेळेस काय स्वामींचं दिव्य असं अलौकिक रूप होतं. आणि आज दत्त जयंती आहे, दत्ताचे अवतार परमपूज्य श्री स्वामी समर्थ परब्रह्म आणि स्वामी गुणांना आज कथेच्या सांगतेकडे जाताना आणि स्वामी सेवा केलेले काय भेटणार आहे आपल्याला. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल
स्वामी भक्ती जडता अंतरी धर्म काम अर्थ मोक्ष प्राप्त होतय. स्वामीच्या भक्तीत इतकी ताकद आहे. आज स्वामींच्या आपण अलौकिक लीला बघणार आहोत. ज्यावेळेस स्वामी अक्कलकोटमध्ये बसलेत वटवृक्षाखाली, प्रचंड सेवेकऱ्यांची गर्दी आहे. त्या गर्दीत एक सेवेकरी कमळ घेऊन उभा आहे. त्याचे पाय चिखलाने भरलेले आहेत आणि त्याला उत्कंठा लागली, हे कमळ मी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचंय. त्याला फार गोंधळ उडालाय सेवेकऱ्यांचा. पण त्या सेवेकऱ्याला अडवलंय त्या सुंदराबाईने. सुंदराबाई म्हणजे स्वामी चरित्रातले एक व्यक्तिमत्व आहे. अडवल्याच्या नंतर ती म्हणाली, इथंच थांब, तुझे पाय चिखलाने भरलेत आणि ते कमळ सुद्धा चिखलाने भरलंय. स्वामीने त्या गर्दीकडे लक्ष दिले आणि तिकडे कटाक्ष टाकलाय. स्वामी मोठ्याने वरडलेत, रुक जाओ आने दो मेरे भक्त को. स्वामी असं बोललेत आणि सुंदराबाई स्वामींना काय सांगते, महाराज त्याचे पाय पण चिखलाने भरलेत आणि कमळ पण चिखलाने भरलंय. त्याला कसं सोडू तुमच्या दर्शनाला? तुमचे पाय खराब होतील आणि हे तुम्हाला आवडणार नाही. स्वामी म्हणले, खरे सुंदरे, तुला कधीपासून माझी आवड निवड कळायला लागली? तो आमचा निस्सिम भक्त आहे. चिखल त्याच्या कमळाला नाही लागला किंवा त्याच्या पायाला नाही लागला, चिखल तुझ्या मनाला लागलाय. तो आधी धुवून निघ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थांना अंतःकरण शुद्ध लागतंय. देव भावाचा भुकेला काय, देवाला भाव शुद्ध लागतो आणि अंतःकरण शुद्ध लागतं. आपण स्वामींना काय वाहणार आहोत? फुल म्हणजे त्या फुलाचा सुगंध आहे स्वामी म्हणजे. आणि आपल्या स्वामी चरित्रात बघा, कुठली सेवा करायच्या अगोदर आपण एक स्तवन म्हणत असतो. त्यात ओवी फार सुंदर. तू अग्नी तू पवन, तू आकाश तूची जीवन, तू जीव सुंदरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, अष्ट कपालादी संग्रम, तूच रूपे नटलासी. काय त्याला अर्पण करणार? सारी रूपे तुमच्यात विलीन होतात स्वामी. आणि आपण आज सुंदराबाईचं नाव घेतलंय. आणि स्वामी चरित्र वाचताना तुम्ही नेहमी स्वामी चरित्र काय वाचायचंय? रोज 3 अध्याय. का ते उमगायला आपलं आयुष्य जाईन तरी उमगायचं नाही, म्हणून आपल्याला रोज 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचायचे. स्वामी चरित्रातलं पहिलं व्यक्तिमत्व सुंदराबाई असतील, चोळप्पा असतील, बाळप्पा असतील, स्वामी सुत असतील, भुजंग असतील, हे जे चरित्र आहे त्यांनी स्वामीची भक्ती कशा प्रकारे केले आणि स्वामीला कशा प्रकारे प्राप्त करून घेतलंय, म्हणजे हे कळण्यासाठी आपल्याला स्वामी चरित्र वाचावं लागेल. पहा, सुंदराबाई हे कॅरेक्टर आहे, जे पात्र आहे स्वामी चरित्रात, ते पूर्ण अहंकाराने भरलेलं आहे. अहंकाराने भरलंय म्हणजे प्रमाण. पूर्ण पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या गोष्टी, झाल्या स्वामी राज भेटी, परम भाग्य तयाचे. जोपर्यंत तिचं पूर्व पुण्य होतं तोपर्यंतच महाराजांनी तिला जवळ ठेवलं. पुण्य संपलं, महाराजांनी हाकलून लावलं. म्हणजे जवळ तिचं पुण्य होतं तोवर महाराजांनी तिला जवळ ठेवलं. नंतर ती गेली. त्यानंतर चोळप्पा महाराज असतील, बसप्पा महाराज असतील, यांनी एकनिष्ठ स्वामींची भक्ती केली. आणि स्वामी भक्ती करण्यासाठी पहा थोर पुण्याही लागते. आणि स्वामीची भक्ती करताना आपण आपलं देहभान विसरून जातो. आज बघा, आपण स्वामींची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढत होतो, त्यावेळेस आपण
हरवून गेलो होतो. बरोबर आहे का नाही? स्वामी नामाच्या गजरात चला एकदा नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ जय. 6 दिवसाच्या कथेत एक अनुभव नक्की घेतला असन का ज्यावेळेस 7-7:30 वाजायचे त्यावेळेस ज्याने नित्याने कथा ऐकली त्याचे पावलं आपाआप स्वामी केंद्राकडे वळत होते. याला म्हणायचं जो भाव आहे, जो स्वामीतला आणि जी ऐकण्याबद्दलची जी मनात एक इच्छा प्रबळ होते, यालाच म्हणायचं स्वामी आपल्यावर कृपा करीत आहे. कारण की त्यांची आवड निर्माण होणे हीच कृपा झाली. आणि शास्त्रात सांगतात गणू महाराज का नामाचा विसर पडणे पाप आहे. काय? नामाचा विसर पडणे हा पाप आहे. आणि मी स्वामींना इथं विनंती करतोय का सदामुखी सर्वांच्या मुखात स्वामी समर्थ नाम असावा, विठ्ठलाचं नाव असावा, ज्याचं जे आराध्य दैवत असन त्याचं नाव असावा. कारण की नाम मुखात येणं इतकं सोपं नाही. आणि ते घेताना त्या इष्टाची आपल्यावर कृपा झाली असं समजलं पाहिजे ना. आपण नाम आपण आपल्या अंतःकरणातून घेतलं पाहिजे. स्वामी चरित्र कथा म्हणजे कथा. तुम्ही ही कथा ऐकण्याच्या अगोदर बहुतेक कित्येक कथा ऐकल्या असतील, परंतु कलियुगाचे चालक मालक आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ. आणि त्यांची कथा ऐकायला 100% आनंदच वाटतो. आणि मला तर इतका आनंद वाटतोय का सांगायला. म्हणजे मी अगदी असा आनंदित झालोय. आणि स्वामींची लीला तुम्ही 6 दिवसापासून ऐकतात. आज महाराजांचे आपण गुरुवाक्य ऐकणार आहोत. आणि स्वामींचे वचन, स्वामी काय सांगायचे, स्वामींचे फार वचन आलेले आहेत. मी थोडे फास्ट घेणार आहे कारण पुढे आपल्या कथेकडे जायचंय. अहंकार सोडून द्या. अहंकार ही अशी जखम आहे, आपण तिला जेवढं जपतो तेवढं मोठी होत चालती. पहा, आपल्याला जर गुडघ्याला जखम झाली असेल तर गुडघा जपून असं बसतो. बरोबर आहे का नाही? गर्दीत म्हणा, घरी म्हणा, पण नक्की कोणीतरी येतो त्या जखमेलाच धक्का लावून जातो थोडक्यात. आता लावल्याच्या नंतर तुम्ही त्याला किती जपलं तरी तसंच आहे अहंकाराचं. अहंकाराला जपू नका स्वामी सांगतात. स्वामी वचन नाही, माझी नाही, स्वामी चरित्रात आलेली आहे. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. पहा, तुका म्हणे अहंकार गेला, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. म्हणजे संतांनी सुद्धा सांगितलंय अहंकार करू नका. स्वामी वचन आहे, ऐका. स्वामी सांगतात वडीलधाऱ्यांची सेवा करा, दुसऱ्याला आदर द्या, दुसऱ्याला मोठं म्हणा. स्वामी वचन आहे फार फार. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला मोठं म्हणता त्याच्या नजरेत तुम्ही 100% मोठे झालेले असतात. स्वामी वचन आहे. दुसऱ्यांचा आदर करायला शिका, शेजाऱ्याला जपा. म्हणजे स्वामी फार उपदेश म्हणजे शेजाऱ्याला जपा म्हणजे स्वतःचीच काळजी नका घेऊ. म्हणजे जे आपल्या आसपास जे सेवेकरी असतील, आपले आप्तेष्ट असतील त्यांनाही जपा. म्हणजे त्यांना काय करायचंय, अडचणीत त्यांना मदत करा. आणि आपली मदत म्हणजे काय करायची नेमकी, जर एखादा अडचणीत असन, त्याला पैशाची चुनचुन असेल तर पैसे द्यायचे का? तशी नाही सांगत स्वामी. मदत करा म्हणजे तो अडचणीत कोणच्या फसलाय
त्याला मार्ग बंद झालेत, त्याला कोणचा मार्ग दाखवा? परमार्थाकडे वळा त्याला. काय परमार्थाकडे वळल्यानंतर तुम्ही, मी म्हणतच नाही तुम्हाला आरतीलाच या असं काही नाही, तुम्ही हरिपाठाला जाऊ शकता, तुम्ही कुठल्याही प्रकारे देवाचं नामस्मरण करा असं महाराजांना सांगायचं. आईचं बैसोनी कराये कथित, आईचं बैसोनी कराये कथित, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा. ताईचं बैसोनी कराये कथित, ताईचं बैसोनी कराये कथित, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा. साईत बैसोनी कराया कथीत, साईत बैसोनी कराया कथीत, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. काही नाही करता आलं तर ताईचं बैसोनी करा एक चित्त. महाराज सांगायचे मैत्री करा चांगल्या लोकांसंग, चांगली संगत धरा, चांगली संगत धरा आणि खर्च करा. खर्च करा म्हणजे विनाकारण खर्च करू नका. दान धर्म करा. जिथं सत्कार्य होत असेल, एखाद्या ठिकाणी सप्ताह चालू असेल, त्याच्यासाठी दान धर्म करायचा आहे. महाराजांनी सांगितलंय, त्यांच्या वचनात आहे, हे माझं नाही, स्वामींच्या स्वामी चरित्रातलं आहे. आणि स्वतःचा बचाव करा. काय स्वामी काय सांगतात? स्वतःचा बचाव करा. सतत जाणीव ठेवा, अहंकार येऊन देऊ नका. काय आणि आपल्या स्वामी चरित्रात सुद्धा ओवी आहे, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्याही ठाई वार्ता मी पणाची नसेची. समाधानी राहा. दान धर्म केल्याने कर्जबाजारीपणा दूर होईल. नसतील तुमच्याकडे जास्त पैसे, आपल्या कुवतीप्रमाणे दान धर्म करा. स्वामी वचन आहे फार सुंदर. मी पणा सोडा, मोठे व्हाल. दुसऱ्याला मोठे म्हणा, तुम्ही त्यांच्या नजरेत मोठे व्हाल. कला शिका. किती कला आहेत? 64. कला शिकल्याने तुम्ही अमर होताल. म्हणजे महाराज काय सांगतात? कला जोपासा. आज काय सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या, म्हणजे ती एक कलाच आहे ना. म्हणजे कला जोपासायची. महाराजांची वचन आहे, दान करा धन मिळेल, त्याग करा आनंद मिळेल, श्रम करा खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होईल. जन्माला आलोय थोडं जगून बघा. काय स्वामी काय सांगतात? जन्माला आलायस तू, थोडं जगून बघ. दुःख आल्यावर कोंबलून जाऊ नको. म्हणजे महाराज काय सांगतात थोडक्यात? म्हणजे तुला दुःख आलंय, तुला की देवाची भक्ती सोडू नको. कारण की खऱ्या सोन्याची पारख कोणाला असते? सोनाराला. आणि ती कशी केली जाते? त्याला तापून तापून उजाळून. तसंच आहे. महाराज सांगतात का दुःख आल्यावर घाबरून जाऊ नको, कारण की ते पण दिवस जात असतात निघून. जेवढे आपले भोग असतात ते भोगावंच लागतात. ते भोग देवाच्या बापाला नाही चुकले. कर्मे राम गेले वनवासा, त्या दशरथा 4 मुले होती.
पण अंती एक नव्हता. म्हणजे कर्म कोणाला चुकलं नाही, पण स्वामी काय सांगतात, तुझे जे भोग आहे, तू जर जप केला नित्य तर ते कमी होते ना. गुरु तेवढी ताकद आहे. तुका म्हणे जपे जाती संताची जपे, जाती संताची जपे, जाती संताची जपे. तुका म्हणे बापे जाती संताची जपे, जाती संताची जपे, जाती संताची जपे. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. पहा, फार गोड प्रमाण दिलंय महाराजांनी. आणि स्वामी चरित्रात पण तेच आलंय. सगळं सारखंच आहे, भेदच नाही. भेदाभेद करूच नका. काय? आणि स्वामीच्या आज अलौकिक लीला बघायच्यात आपल्याला. स्वामी ज्यावेळेस अक्कलकोट मध्ये असायचे, त्यावेळेस थंडी सुटायची प्रचंड. त्यावेळेस स्वामी बाहेर येऊन बसायचे आणि काय म्हणायचे, चोळप्पा मला फार थंडी वाजते. म्हणजे पहा, स्वामींच्या लीलाच आगत आहे. आणि कधी कधी वैशाख महिन्यात प्रचंड ऊन पडलंय आणि स्वामी खडकावर जाऊन झोपायचे आणि म्हणायचे, चोळ्या मला फार ऊन म्हणजे थंडी वाजते. म्हणजे स्वामींच्या लीलाच आगत होत्या. तुम्ही बघत असता स्वामी चरित्र वाचताना किंवा आता ती मालिका प्रदर्शित होते, म्हणजे भरपूर त्याच्या स्वामींच्या लीला दाखवलेल्या आहे. आणि आज स्वामी चाललेत, सेवेकरी पण चाललेत त्यांच्या माग. बाळप्पा नैवेद्य घेऊन चाललेत, चोळप्पा आरतीचं ताट आणि सुंदराबाई दानपेटी घेऊन चालली. काय मी सांगितलंय, सुंदराबाई आज पण जिवंत आहे, फक्त ती वेगवेगळ्या नावाने केंद्रात उपस्थित असते. मी कथा सुरू होण्याच्या अगोदर सांगितलंय, सुरू झाली त्यावेळेस सुंदराबाई ही अहंकाराने भरलेली आहे आणि तिच्या हातात दानपेटी. महाराजांचा चालायचा वेग बघा. महाराज चालतात म्हणजे ज्यावेळेस महाराज 5 पावलं चालायचं असं वाटायचं 500 फूट गेले. म्हणजे त्यांचा चालण्याचा वेग इतका होता का सेवेकरी त्यांच्या मागे ताट घेऊन पळायचे. म्हणजे चालण्याचा वेग पहा. हाच महाराजांची ह्याच अलौकिक लीला आहे. महाराज चाललेत पुढं, सेवेकरी चाललेत, पळत सुटलेत. स्वामी थांबा, स्वामी थांबा. पण ते सारे विश्वाचे चालक मालक ते काय थांबणार, ते ब्रह्मांड नायक आहे. स्वामी चाललेत पुढं, सेवेकरी चाललेत मागून. गावे गेलीत, वस्त्या गेल्यात. दुपारची वेळ आली. सुंदराबाई थकली, ती तिकडच बसली दानपेटी घेऊन. बाळप्पा चालू चालू थकलेत, ते पण नैवेद्य म्हणजे आरतीचं ताट घेऊन थांबलेत. फक्त आता चोळप्पा स्वामी मागे चाललेत. आणि स्वामी असे दूर जंगलात 500 फुटापर्यंत गेलेत आणि चोळप्पा थांबलाय ताठे. अहो महाराज थांबा. आणि जो नैवेद्याचा ताट महाराजांसाठी आणलेला असतो, आज आरतीत असा नियम आहे का ते ताट आपण महाराजांसमोरच ठेवतो आणि महाराजांना नैवेद्य दाखवत असतो. आणि ते ताट महाराजांना नैवेद्य म्हणून द्यायचंय. बघा चोळप्पा थांबलाय अलीकड, पण तरी पण काय म्हणतोय महाराज, हा प्रसाद घ्या, ग्रहण करा. तुम्ही सकाळपासून चालतात, तुम्हाला भूक लागलेली असेल. आणि ते ताट आणताना सगळं चपाती असेल, भाजी असेल, सगळी एकत्रित झाली, जणू काय गोपाळ कालाच झालाय. स्वामीचा चालण्याचा वेग आणि यांचा पळण्याचा वेग, ताटातलं सगळं अन्न एकत्र झालंय. आता स्वामी काय म्हणतात,
चोळप्पा सगळे आता थकले, तू पण थकशील आता. नाही स्वामी, नाही थकणार. कारण की स्वामी सांगतात, आता तुला माझ्याकडे येताना निवडुंगाचे काटेत म्हणे काटे, कसा येशील तू माझ्याकडे. स्वामी अजिबात डगमगणार नाही. चोळप्पाने नैवेद्य घेऊन चाललाय आणि मुखात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अहो त्या निवडुंगाचे फुलं झाले. बोला श्री स्वामी. स्वामी समर्थ महाराज की जय. म्हणजे स्वामी खऱ्या भक्ताची कसोटी बघत होते. ज्यावेळेस सोळप्पा महाराज त्या काट्यावरून चलत होते, उगाच सोळप्पा महाराजांच्या तिथं 12 वर्ष स्वामी थांबले नाही. अक्कलकोट मध्ये असताना त्या काट्याचे फुलं झाले. म्हणजे भगवंतावर आपण विश्वास टाकावा, तर असा टाकावा, कर्म करत चालायचंय. आपल्याला फळ देणारा ईश्वर आहे, यातून स्वामींनी दाखवून दिलं. दृढ निश्चय आणि भक्ती तेने मोक्षार्थ येती हाती, अन्य साधने व्यर्थची. बोला श्री स्वामी समर्थ महाराज. की जय. म्हणजे स्वामींनी दाखवून दिलं जी खरा भक्त काय असतो. स्वामींच्या वाचनात आलंय का, सुख आलंय तर हुरळून जाऊ नको आणि दुःख आल्यावर घाबरून जाऊ नको. म्हणजे सुखादुखात मी तुझ्या संगे राहणार आहे, फक्त माझी अखंड भक्ती करत चल. विश्वास तो करी स्वामीवरी सता, सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास तो करी स्वामीवरी सता, सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज स्वामी वनात बसलेत, वटवृक्षाखाली. वटवृक्षाखालून स्वामी आज वनात जाऊन बसलेत आणि तिथे असंख्य गुराखी त्यांचे गुर राखू राहिलेत आणि स्वामी बसलेत. एक 5 वर्षाची मुलगी, गोंडस पहा, गरीब घरातली, तिचे गाल गुलाबासारखे, परंतु परिस्थिती अत्यंत गरीब. तिने काही बकऱ्या वगैरे चरायला आणल्या असतील आणि महाराज तिथं बसलेले आहेत. ती महाराजापाशी गेली. पहिल्या दिवसापासून स्वामीचा आणि त्यांचा चांगलाच लळा लागला. स्वामींना ती रोज डबा आणायची आणि रोज दोघं मिळून खायचे. असा नित्याचा क्रम चालू लागला. नित्याचा क्रम चालू लागल्याच्या नंतर दिवस होत गेले. जसे जसे दिवस वाढत गेले त्या मुलीचं पण वय वाढत गेलं. ज्यावेळेस ती मुलगी 10-12 वर्षाची झाली, त्यावेळेस तिच्या वडिलाला काय कुबुद्धी सुचली काय नू, म्हणे आपली मुलगी फार सुंदर आहे आणि तो सावकार आहे आपल्या गावात, त्याला संततीच नाही म्हणे. तुम्ही ही लीला ऐकली पण असेल. म्हणजे त्या सावकाराला संतती नाही म्हणे, आपली मुलगी आपण त्याला विकू. पहा, त्याला कुबुद्धी सुचली. सावकाराकडे गेला, म्हणे माझ्याकडे एक मुलगा आहे. पहा, खोटं बोललाय तो, त्याच्याकडे मुलगी आहे. पण सावकार म्हणे ठीक आहे, मला मुलगा नाही मुलगी पण नाही, चालेल, तुला किती द्रव्य द्यायचे ते म्हणून तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे द्या. आणि ते द्रव्य घेतलंय आणि मुलीला मुलगा करून त्या सावकाराला विकलंय. आणि त्या
मुलीचे ज्यावेळेस स्वामीच्या सान्निध्यात होती तिचे सफरचंदासारखे गाल हे आणि थोड्या दिवसात ते हळूहळू वसरू लागले. का वसरू लागले? आपल्या बापाने फसवलंय म्हणे याला. आज ना उद्या त्या सावकाराला कळणार आहे की मी मुलगी नसून मुलगा आहे. बघा, म्हणजे ती मुलगी आहे आणि तिला मुलगा बनून सावकाराला विकलंय. त्या या चिंतेने रोज स्वामींचं नामस्मरण करायची आणि चिंता. आणि स्वामी पण ज्या वनात बसायचे स्वामी तिथं नाही आहे. जसं जसं मुलीचं वय वाढलंय, वय वाढल्याच्या नंतर त्या सावकाराने म्हणे आता आपल्या मुलाचं लग्न करूया. लग्न करण्यासाठी उत्तम अशा प्रकारची सोयरीक बघितली. सर्व पाहुणे गोळा केलेत. सर्व राजवाड्यातील थोर राजे आलेत आणि हळदीचा कार्यक्रम चालू झालाय. काही महिला त्या मुलाला हळद लावतात. हळद लावताना काही महिलांना लगेच कळालं. त्या ओरडून सांगतात सावकाराला, अहो म्हणे सावकार तुम्हाला फसिलय. हा मुलगा नसून ही मुलगी आहे. त्या सावकाराची नाचक्की झाली. पहा, लग्नाला सगळे पाहुणे बोलावलेत त्याने. सगळे आप्तेष्ट आलेत, गावातली मंडळी आले. लग्न मोल्ड म्हणून जाहीर झालं. सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेलेत. घरी गेल्याच्या नंतर त्या मुलीला राजवाड्यात नेलंय. राजासमोर हजर केलंय आणि त्या मुलीच्या आई वडिलाला सुद्धा फरकटत आणलंय. आणल्याच्या नंतर राजा काय म्हटला असन त्या मुलीला, तुला कळत होतं तू मुलगी आहे, मग तू सांगू शकत नव्हती का? पहा, इकडं विहीर जर सांगितलं असतं तर बापाचं मरण आलं असतं. बघा, बापाचं मरण आलं असतं. पण जर खरं बोलली असती तरी पण बापाला शिक्षा झाली असती. शिक्षा झाली असती का नाही? पण त्या राजाने शिक्षा सुनावली तिच्या आईवडिलांना नाही. म्हणे या मुलीला जंगलात न्या आणि तिकडे तिचे तुकडे करा आणि फेकून द्या आणि हिच्या आईवडिलाला कैदीत टाका. राजाला पण इतकी खूप बुद्धी सुचली. म्हणजे तिने मुलीला शिक्षा दिली. का दिली? आणि नेमकी जंगलात जा. आणि आज महाराज त्या जंगलात बसलेले आहेत, त्या वट्यावर बसलेले आहे जिथं ती नित्याने जनावरे चारायला जात होती. ते 14 जण शिपाई त्या मुलीला जंगलात घेऊन आलेत आणि एक ठिकाणी थांबलेत. पहा, त्या तलवारीला अशा धारधार तलवारी आहे. आणि ज्यावेळेस त्या मुलीने स्वामीला पाहिलंय, त्या तलवारीचं भेव नाही, तिला कशाचंच भेव नाही, आज कापणार आहे. पण त्या शिपायांना एकच विनंती केली, तुम्ही मला मारायचं तर मारा, म्हणे मला फक्त एकदा स्वामींचं दर्शन घेऊन द्या. आणि ती मुलगी गेली स्वामीपाशी आणि हात जोडा, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे वदकवना दाऊ. कोण कुटिल मी कवन कार्य मम जनी कैसा राहू. करी मजैसी. बघा, निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो. भजन करा. श्री स्वामी समर्थ जय जय
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशी प्रार्थना करुणा भागते. स्वामीने तिला जवळ बोलावलंय आणि मांडीवर बसावलंय. बसल्याच्या नंतर तिच्या डोक्यावर हात ठेवलाय आणि ही महाराजांची फार अलौकिक लीला आहे. त्या मुलीचा मुलगा झाला. फार अलौकिक लीला आहे. म्हणजे स्वामीने ज्यावेळेस त्या मुलीच्या हातावर डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर मुलगा झाला आणि ते शिपाई बघतात ते पळतच सुटले. त्या राजाकडे गेले. सगळी हकीकत सांगायला लागले. म्हणे दिव्य पुरुष स्वामी समर्थ बसलेले आहेत. त्यांचं तेज पण आम्हाला पाहता येत नाही. आणि त्यांनी कटाक्षाने त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर त्या मुलीचा मुलगा झाला. सगळे धावत आले. राजा आला, सगळी प्रजा, त्या मुलीचे आई वडील. आणि जमल्याच्या नंतर स्वामी आहे तिथं. आणि तो राजा काय म्हणतोय स्वामीला, स्वामी चुकला आमच्याकडून, मी इतकी शिक्षा नव्हती करायला पाहिजे. आणि स्वामी त्यावेळेस सांगतात त्याला, काय रे सावकारा, मुला मुलीत फरक करतो म्हणे. काय स्वामींनी संदेश दिलाय हा आणि फार गोड प्रमाण आहे. संत सुद्धा सांगतात कुडी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक. दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. 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 दयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा. देवा दयाचा हरिक वाटे देवा. दयाचा हरिक हे वाटे देवा.
याचा हरीक वाटे याचा पुत्र होती जे साधिका पुळी कन्या पुत्र होती जे साधिका पुळी कन्या पुत्र होती जे एकदा महाराजासाठी पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक. पहा आधी कन्या आहे. कन्या म्हणजे स्वामींनी त्यावेळेस संदेश दिलाय का मुलामुलीमध्ये भेद करू नका. बेटी तो धन की पेटी आहे आणि कन्यादानासारखं पुण्यच नाही. ज्याला कन्यादानाचं पुण्य भेटतंय सांगतात तो वैकुंठात जातो ज्याला कन्यादान करायला मिळतंय. आणि ज्यांना मुली आहेत ते फार भाग्याचे आहे असं समजू नका मुलगा नसेल तर. आणि स्वतःच्या मुलीचं कन्यादान स्वतः करा, दुसऱ्याला ओतून देऊ नका. बघा आपल्याला फार सवय असते ज्यावेळेस आपल्याला एकुलती एक मुलगी असन तर आपण सांगतो काकाला वातायला लावतो, आत्याला. हे असं करू नका, स्वतः वाता. कन्यादानाचं फार पुण्य आहे, स्वतःनीच करा. ठीक आहे एखाद्याला 3-4 मुली असतील तो सांगू शकतो दुसऱ्याला, पण स्वतः कन्यादान करा हे स्वामी सांगतात त्यावेळेस. आणि कन्यादान आणि हा विषय थोडा अभ्यास कमी आहे माझा त्याच्या बाबतीत, पण माऊली फार गोड सांगतात हे कन्यादानाचं महत्व. म्हणजे जो कन्यादान करतो तो सुटतो आणि जो ग्रहण करतो तो गुंततो. म्हणजे बाप श्रेष्ठ आणि ज्याला मुलगी दिली ना तो गुंततो. चला पुढे जाऊया. आज आपल्याला थोडक्यात एक तोडगा सांगतोय, म्हणजे फार सोपा आहे. कन्यादानावरून विषय निघालाय. आज मुला मुलींचे लग्न जमण्यास फार अडचण येत आहे आणि घाबरून जाऊ नका. जर मुलांचे लग्न जमत नसतील तर सोपा पर्याय सांगतो. त्याला 3 अध्याय क्रमशः आणि 11 माळी स्वामी समर्थ जप ही सेवा करावं लागणार अगोदर. कारण की मी त्या दिवशी प्रतिपादन केलंय, जर तुम्हाला महादेवाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी नंदीला पूजावं लागेल. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचंय, कारण की आपला गुरु प्रबळ पाहिजे. काय जर नित्यनेमाने 21 दिवस तांबडी गाय असन, गावरण गाय, तिला गुळ आणि हरभऱ्याची डाळ असन, ती चारायची 21 दिवस आणि तिच्या कानात मंत्र म्हणायचा आहे का माझा अमुक अमुक तिथीपर्यंत विवाह झाला पाहिजे. गायच्या कानातच का सांगायचंय. एक जणाने मला लगेच विचारलं, ते म्हणे म्हैस चालन का. अरे म्हणे म्हैस कस काय. अरे गाई गाई पाठीवरी गोदा, खुरात नर्मदा आणि कृष्णा कशा दे पायात आणि लक्ष्मी शेणात, म्हणून गाय चालेल.
ती काय म्हणली, म्हैस जमेन का? आणि याच्या पुढे पण सांगतो, जर ती गाय मारकी असेल तर तुम्ही हात ठेवू शकता, बरोबर आहे का? आणि तिच्या कानात मंत्र सांगायचा आहे. फार सोपे तोडगे आहे, म्हणजे यात अंधश्रद्धा नाही, काही नाही. कारण की गाय ही माता आहे, आज पवित्र आहे. तिच्या आपण काय म्हणतो, गोमाता. जसा राज्यमाता आहे तशी गोमाता, म्हणून गावरान गाय पाळली पाहिजे ना आपण. खूप महत्व आहे त्याचं. आणि आपण जर अडचणींनी ग्रासलेलो असन, बघा सोपी सेवा आहे. तुम्ही नित्य आमोशाला आपलं गाईचं गोमूत्र घ्या, त्याच्यात हळद टाका, जाड मीठ, त्याने आपल्या घराचा उंबरा सारायचा आहे. गाईचं गोमूत्र इतकं पवित्र असतं, तुम्हाला कोणतंच व्हायरल इन्फेक्शन होणार नाही. फरची पण पुसा देणे, म्हणजे याच्यात विद्या आणि अध्यात्म सुद्धा दळलेलं आहे. पूर्वी जे शेणा मातीत राहायचे ते सुखी होते, परंतु आज बांगल्यात राहून आम्हाला सुख नाही. खरं आहे ही गोष्ट, म्हणजे आज बांगल्यात राहून सुद्धा आम्हाला सुख भेटत नाही. पूर्वी आम्ही सारलेल्या शेणात राहायचो, पण आज सगळं भासमान झालंय, शेण भेटत नाही म्हणून लोक ते कलर टाकतात. चुकीचं आहे, अतिशय चुकीचं. म्हणजे तुम्ही कोणासाठी दाखवता ते कलर टाकून? तुमच्या आरोग्यालाच धोका आहे ना. आपल्याकडे गावरान गाई नाही, शेण पण उपलब्ध आहे ना. त्या शेणाचं महत्व आहे, म्हणून तो पर्याय करायचा आहे आपल्याला. काय मी काय सांगतोय, गावरान गाईचं फार महत्व सांगितलेलं आहे. कामधेनु असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, तो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. म्हणजे कामधेनु आहे गाय, आणि दत्तांच्या पाठीमागे काय, दत्ताच्या पाठीमागे आहेत 4 वेद होऊनी श्वान, वसती रात्रंदिवस समीप. म्हणजे चला आज दत्त जयंती, दत्तगुरूंचं थोडं भजन करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सगळे म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री स्वामी समर्थ महाराज जय. श्री गुरुदेव दत्त. आपण विषय निघाला म्हणून थोडे तोडगे सांगितले. आपण मूळ विषयाकडे येऊ. महाराज सांगतात का कन्या आणि मुला मुलीत भेद करू नको. आणि हा आता तरी काळ थोडाफार बदललाय. पूर्वी गर्भपात व्हायचे, म्हणजे वंशाला दिवा पाहिजे. काय वंशाला दिवा पाहिजे, भ्रूण हत्या केली जायची. आणि त्या आईच्या गर्भातील गर्भ काय सांगतोय, म्हणजे सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विनाग आई मला कोण जग दाखवणार. तुझ्या विनाग आली
जन्मासी कोण घालणार, दुनियेचा रंग मला कोण दाखविणार. होईल मी जेव्हा शिकून शहाणी, घेईन भरारी पाखरू होऊनी. शाळेतून घरी आल्यावर काम मी करणार, सांग ना आई मला कोण वाचवणार. तुझ्या विना ग आई मला कोण जग दाखवणार. होईल मी जेव्हा राजाची ग राणी, म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर, तू आणू नको डोळ्यात पाणी. सासरला जाता बाबा रडणार, सांग ना मला कोण वाचवणार. तुझ्या विना मला कोण वाचवणार. नारी तू नारायणी, एकदा महिलांसाठी जोरदार टाळ्या वाजा. आणि त्यात जास्त उपस्थित आहेत. म्हणजे मुला मुलीत भेद करू नका. नारी तू नारायणी, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम. स्वामींनी त्यावेळेस मुला मुलीतला फरक सांगितलाय आणि दोघांना पण समजून सांगितलंय, मुला मुलीत भेद करू नका. आणि स्वामींची शिकवण आहे बघा. मुलगा जरी वंशाचा दिवा असला तर मुलगी 5 घरी पंथी लावते, बरोबर आहे का नाही. त्यामुळं फार महत्व आहे. आणि पुन्हा एकदा प्रतिपादन करतोय, खूप बोलायचंय, खूप राहिलंय, वेळ झालेली आहे. कथा इथंच थांबवतोय मी. पुन्हा आपल्याला वेळ येणार आहे पुढच्या वेळेस. तुम्हीच म्हणणार आहे कथा करा. आणि काही सूचना आहे 5 मिनिटात सांगतो. स्वामींच्या फार लीला आहेत, त्या मी वर्णू शकत नाही. आणि 7 दिवसात काय सांगणार आहे. आणि जर एखादा कथाकार म्हणत असला मी 7 दिवसात अख्खी कथा केली तर साप चुकीचं आहे. तो ग्रंथाची जाडी पहा, त्या म्हणजे संपणारच नाही, इतक्या असंख्य लीला आहेत महाराजांच्या. काय आणि सूचना अशी आहे, आज आपलं गुरुचरित्र पारायण संपन्न झालेलं आहे. भव्य दिव्य अशी मिरवणूक पण निघालेली आहे. आणि उद्या या कथेचा सार म्हणजे काल्याचं कीर्तन होणार आहे. ठीक 8 वाजता चालू होणार आहे. का होणार आहे, कारण की आपल्या आरतीची वेळ असती 10:30 आणि आपण आपल्या आरतीची वेळ कधी चुकून देत नाही. त्याच्यामुळं कृपया उद्याच दिवस सर्वांना हात जोडून विनंती आहे, 8 वाजता यायचंय. महाराज पण 8 वाजता येणार आहे. काल्याचं कीर्तन सुदामदेव महाराज त्यांच्या सुश्रव्य वाणीतून तुम्हाला श्रवण करण्याला. आणि माझे गुरु आहे पहा, काही योग आलाय. मी कथा केली आणि ते काल्याचं कीर्तन करणार आहे. आणि आज गुरुचाच महिमा वर्णन करतोय आपण, बरोबर आहे का नाही. आणि फार म्हणजे प्रमाण नाही देत, पण मी सांगतोय, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतळू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांग जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. आणि उद्या कृपया सर्वांना हात जोडून विनंती आहे, 8 वाजता म्हणजे 8 वाजता कीर्तनाला यायचंय. हे गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव. गुरु चरणी ठेवितो भाव, गुरु चरणी ठेवितो भाव. हे गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव. गुरु चरणी ठेवितो भाव, गुरु चरणी ठेवितो भाव. आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरु श्री भजावे,
म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे म्हणून गुरुची बजावे रूपा ध्यानासिया नावे गुरुचे रूपा ध्यानासिया नावे गुरुचे रूप ध्यानासिया नावे म्हणून गुरुची भजावे 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 आणि सर्वांना विनंती आहे या सप्ताहासाठी ज्याने तनाने मनाने धनाने असे प्रयत्न केलेत त्यांचे मनापासून आभार. आणि तुम्ही श्रोतेजन, मी तुमचा बालक समजून माझ्या तोंडातून जर काही चुकीचं आलं असन तर मला एक लेख म्हणून भाऊ म्हणून मला क्षमा करा. आणि या गुरुजनाच्या संगतीत ही कथा शक्य झाली आणि स्वामींच्या आशीर्वादाने शक्य झाली. मी पहिल्या दिवशी पण सांगितलं, मी कधी प्रवचन सुद्धा केलेलं नाही, तरी हे करून घेतलंय महाराजांनी, त्यांचीच कृपा आहे. फक्त उद्या लवकर यायचंय आणि थोडे छोटेसे सत्कार करायचे. 5 मिनिटं वेळ घेतो. चला 5 मिनिटं फक्त, मग आपली आरती होईल आणि जायचंय सगळ्यांना. एकदा महाराजांचा फार गोड आवाज आहे त्यांच्या चालातला. दत्त जयंती आज. झाला झाला शेवट हा गोड 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 देवी पुरवी येणे कोण देवी पुरवी येणे कोण झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड हे झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा
शेवट हा गोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड नसता मुचिये मनी. आमच्या मनात नव्हतं ही कथा करायची, महाराजांच्या मनी ध्यानी सुद्धा नव्हतं, पण स्वामींनी बुद्धी दिली. नसता मुचिये मनी हाती घेवोनी लेखनी, हाती घेवोनी लेखनी झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड झाला शेवट गोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा देवी पुरविले कोड देवे पुरविले कोड पुरविले कोड आ
देवी पुरगी ये